नवनाथ कथासार अध्याय 38. चरपटीची जन्मकथा. सत्यश्राव्याकडे बालपण. नारदांचा सहवास. चरपटीच्या उत्पत्तीची अशी कथा आहे की पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयी सर्व देव, दानव, हरिहर, ब्रह्मदेव आदी करून देवगण जमलेला होता. त्यावेळी पार्वतीचे अप्रतिम लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उत्पन्न झाला. तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्यपतन पावले तेव्हा ब्रह्मदेवास संकोच वाटला व त्याने ते वीर्य टाचेने रगडले. ते पुष्कळ ठिकाणी पसरले. त्यापैकी एक बाजूस गेले त्याचे 60,000 भाग झाले व त्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता. तो सेवकांनी केर झाडून काढला, त्यात गेला. पुढे लग्नविधीनंतर लज्जहोमाचे भस्म व तो केर सेवकांनी नदीत टाकून दिला. त्यात ते रेतही वाहत गेले. पुढे ते एका गवतास अडकून तेथे त्यात भरून राहिले. ते तेथे बरेच दिवस राहिले होते. त्यात पिप्पिलायन नारायणाने संचार केला. तोच हा चरपटीनाथ. हा मुलगा 9 महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला. सत्यश्रवा या नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहत असे. तो सुशील व वेदशास्त्रात निपुण होता. तो एकदा भागीरथी तीरी दर्भ आणावयास गेला असता कुशाच्या बेटात गेला. तेथे त्याने त्या मुलास पाहिले. तो मुलगा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होता. त्यावेळी सत्यश्रव्याच्या मनात त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या. असे हे तेजपुंज बाळ कोणाचे असावे बरे? उर्वशी तर हे आपले मूल टाकून गेली नसेल ना? किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर येथे घेऊन आल्या नसतील. अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या. तो मुलाकडे पाही पण त्याला हात लावेना. आपण यास घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येई, पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना. अशा तऱ्हेने विचार करीत तो काही वेळ तेथेच उभा राहिला व मुलगा हात पाय हलवून रडत होता. थोड्याच वेळात पिप्पिलायन नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुदिन मानून कृतकृत्य झालो असे मनात आणले. मुलाच्या अंगावर देव फुले टाकीत ती सत्यश्रवा काढी. देव एकसारखी फुले टाकीत पण सत्यश्रव्यास ती दिसत नसत. त्यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व हा पिशाचाचा सर्व खेळ असावा असे त्यास वाटले. मग तो जीवाची आशा धरून दर्भ घ्यावयाचे सोडून चपळाईने पळत सुटला. ते पाहून देव हसू लागले व सत्यश्रवा पळू नको, उभा राहा असे म्हणू लागले. हे शब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धूम पळत सुटला. मग सत्यश्रवाची भीती घालवून तो मुलगा त्याच्या हवाली करावा म्हणून देवांनी नारदास पाठवले. नारद ब्राह्मणाचा वेश घेऊन सत्यश्रवा पुढे येऊन उभा राहिला. सत्यश्रवा भयाने पळत असल्यामुळे धापा टाकत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते. इतक्यात ब्राह्मणरूपी नारदाने त्यास उभे करून घाबरण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले. मग नारदाने त्यास एका झाडाखाली नेले व सावलीत बसून स्वस्थ झाल्यावर पिप्पिलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला. तसेच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी घेऊन त्याचा सांभाळ करावयास सांगितले. शेवटी नारद त्यास असेही म्हणाला की मी जे तुला हे वर्तमान सांगितले ते देवांचे भाषण असून त्यावर भरवसा ठेवून मुलास घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर. तरी पण माझे स्वर्गात कसे कळले हे सत्यश्रव्यास संशय उत्पन्न झाला व क्षणभर उभा राहून तो पाहू लागला. नारदांच्या कृपेने देव त्याच्या दृष्टीस पडले व सत्यश्रवाने नारदास म्हटले की तू सांगतोस ही गोष्ट खरी. मला येथून देव दिसत आहेत. पण तू आता माझ्याबरोबर चल व तो मुलगा तेथून काढून माझ्या हातात दे. हे त्याचे म्हणणे ब्राह्मणरूपी नारदाने कबूल केले. मग ते दोघे भागीरथीच्या तटी गेले. तेथे नारदाने परमानंदाने मुलगा सत्यश्रव्याच्या स्वाधीन केला व त्याचे नाव चरपटीनाथ असे ठेवावयास सांगितले. हेच नाव ठेवावे असे देव सुचवित आहेत असेही त्यास सांगितले. नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरी आला. सत्यश्रव्याची स्त्री चंद्रा परमपतिव्रता असून मोठी धार्मिक होती. तो तिला म्हणाला, मी दर्भ आणावयास भागीरथी तीरी गेलो होतो. देवाने आज आपणास हा मुलगा दिला. याचे नाव चरपटी असे ठेवावे. त्याच्या योगाने देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले असे सांगून सर्व वृत्त थोडक्यात त्याने तिला सांगितला. ते ऐकून तिला परम हर्ष झाला. ती म्हणाली, आज दर्भाच्या निमित्ताने वंशवेल आपल्या हाती आली. असे बोलून तिने मुलास हृदयी धरले. मग तिने त्यास नाहू घालून स्तनपान करविले व पाळण्यात घालून त्याचे चरपटी असे नाव ठेवून ती गाणी गाऊ लागली. पुढे तो मुलगा उत्तरोत्तर वाढत चालला. 7व्या वर्षी त्याची सत्यश्रवाने मुंज केली व त्यास वेदशास्त्रात निपुण केले. पुढे एके दिवशी नारदांची स्वारी भ्रमण करीत त्याच गावात आली.
आगंतुक ब्राह्मणाच्या वेशाने नारद सत्यश्रवाच्या घरी गेला. त्याने चरपटीनाथास पाहिले. त्यावेळेस त्याचे वय 12 वर्षांचे होते. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपटीची उत्पत्ती असल्यामुळे तो आपला भाऊ असे समजून त्याचा विशेष कळवळा येई. चरपटीनाथास पाहिल्यानंतर नारद तेथून निघून बद्रिकाश्रमास गेला व तेथे त्याने शंकर, दत्तात्रय व मच्छिंद्रनाथ यांची भेट घेतली. मग चौघेजण आनंदाने एके ठिकाणी बसले असता गोष्टी बोलता बोलता चरपटीचा मुळारंभापासूनचा वृत्तांत त्यास नारदांनी सांगितला. तो ऐकून शंकरांनी दत्तात्रयांस सांगितले की तुमची मर्जी नवनारायणांस नाथ करण्याची आहे. त्या अर्थी चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथपंथात आणावे. त्यावर दत्तात्रयांनी म्हटले की पश्चातापावाचून हित करून घेता येत नाही. यास्तव चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहता येईल. त्यावर नारदांनी म्हटले की ही गोष्ट खरी आहे. आता चरपटीस पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करतो. पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी. इतके दत्तात्रयास सांगून नारद पुन्हा त्या गावी सत्यश्रव्याकडे आला व त्याने आपण विद्यार्थी होऊन राहतो, मला विद्या पडवावी अशी त्यास विनंती केली. सत्यश्रवांनी त्याच्या म्हणण्यास रुकार दिला. नारदास तो कुलंब या नावाने हाका मारी. मग कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करू लागले. सत्यश्रवा ग्रामजोशी होता. एके दिवशी एक यजमानाकडे ओटी भरण होते म्हणून त्याने सत्यश्रवास बोलवले. परंतु सत्यश्रवास स्नानसंध्येत गुंतल्यामुळे त्याने चरपटीस पाठवले व समागमे कुलंबास मदतीस दिले होते. तो संस्कार चरपटीने यथाविधी चालवल्यावर यजमानाने त्यास दीक्षा देण्यासाठी आणली. त्यावेळी काहीतरी कुरापत काढून व तंटा करून चरपटीचे संसारावरचे मन उडवावे असा नारदाने बेत योजून तो चरपटीस म्हणाला, तू यावेळेस दक्षिणा घेऊ नकोस, कारण दोघे विद्यार्थी अजून अज्ञान आहोत. दक्षिणा किती घ्यावयाची हे आपणास समजत नाही व यजमान जास्त न देता कमीच देईल. यास्तव घेतल्या वाचून तू घरी चल. मागाहून सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेईल. त्यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हाती घरी कसा जाऊ? तेव्हा नारद म्हणाला, तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाही. हे ऐकून चरपटी म्हणाला, मी यजमानापासून युक्तीने पुष्कळ दक्षिणा काढून घेतो. वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखवल्यावर बाप कशासाठी रांगे भरेल, उलट शाबासकी देईल. अशी त्यांची भाषणे होत आहेत. इतक्यात यजमानाने थोडीशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली. नारदाने आधीच कळ लावून दिली होती. तशात दक्षिणाही मनाप्रमाणे मिळाली नाही म्हणून चरपटीस राग आला. तो यजमानास म्हणाला, तुम्ही मला ओळखले नाही. हे कार्य कोणते? ब्राह्मण किती योग्यतेचा, त्याच्या योग्य दक्षिणा किती द्यावयाची याचे तुम्हास बिलकुल ज्ञान नाही. ते चरपटीचे भाषण ऐकून यजमान म्हणाला, मुला ऐकून घे. तुझा पुष्कळ दक्षिणा द्यावी ही खरी, पण यजमानास सामर्थ्य नसेल तर तो काय करील? तेव्हा चरपटी म्हणाला, अनुकूलता असेल त्यानेच असली कार्य करण्यास हात घालावा. अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बोलचाली सुरू झाली. ते पाहून चरपटीने दक्षिणेसाठी यजमानांशी मोठा तंटा करून त्याने मन दुखवल्याचे वर्तमान नारदाने घरी जाऊन सत्यश्रवास सांगितले आणि त्यास म्हटले, चरपटीने निष्कारण तंटा केला. यामुळे आता हा यजमान मात्र तुमच्या हातून जाईल. यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार. आज चरपटीने भांडून तुमचे बरेच नुकसान केले. आपण पडलो याचक. आर्जव करून व यजमानास खुश करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत. नारदाने सांगितल्याप्रमाणे सत्यश्रवा रागवला व पूजा आटपून लागलीच यजमानाकडे गेला. तेथे दोघांची बोलचाली चालली होती. ती त्याने समक्ष ऐकली. ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्याने खाडकन त्याच्या तोंडात मारली. चरपटी अगोदर रागातच होता, तशात बापाने शिक्षा केली. या कारणाने त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पश्चातापाने निघून गावाबाहेर भगवतीच्या देवालयात जाऊन बसला. नारदांच्या लक्षात हा प्रकार येऊन त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला. दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून तुम्ही कोण, कोठे राहता म्हणून विचारले. तेव्हा चरपटीने सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदाने बोलून दाखवले की त्या सत्यश्रवा ब्राह्मणाला वेड लागलेले दिसते. अविचाराने मुलगा मात्र हातातला घालवला. त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चळली खचित. आता तू त्याला पुन्हा तोंड दाखवूच नको. खुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा. याप्रमाणे नारदाने सांगताच चरपटीस पूर्ण पश्चाताप होऊन त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरवले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला, तुम्ही माझ्या घरी जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या.
म्हणजे आम्ही दोघे कुठेतरी अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करून राहू. मग तो ब्राह्मणरूपी नारद कुलंबास आणावयासाठी उठून बाहेर गेला. थोड्या वेळाने कुलंबाचा वेश घेऊन आला. नंतर सत्यश्रवापाशी न राहता अन्यत्र कोठेतरी जाऊन अभ्यास करू असा कुलंबाचाही अभिप्राय पडला. मग ते दोघे एके ठिकाणी एकमताने राहण्याचे ठरवून तेथून निघाले. ते बरेच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले की आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊ व बद्री केदाराचे दर्शन घेऊन मग काशीत जाऊन तेथे विद्याभ्यास करू. हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला. मग ते दोघे बद्रिकाश्रमास गेले. तेथे देवालयात जाऊन त्यांनी बद्री केदारास नमस्कार केला. इतक्यात दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ प्रकट झाले. कुलंबाने दत्तात्रेयांच्या पाया पडून मच्छिंद्रनाथांस नमस्कार केला. चरपटीही दोघांच्या पाया पडला व हे उभयता कोण आहेत म्हणून त्याने कुलंबास विचारले. व कुलंबाने त्याची नावे सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटले की या देहाला नारद म्हणतात. तुझे कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेश घेतला होता. हे ऐकून चरपटी नारदांच्या पाया पडून दर्शन घेण्यासाठी विनंती करू लागला. तेव्हा नारदांनी त्यास सांगितले की आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ, परंतु गुरुप्रसादा वाचून आम्ही तुला दिसणार नाही. एकदा गुरुने कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसेल. ते ऐकून चरपटी म्हणाला, तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढू? तरी आता तुम्ही मला येथे अनुग्रह देऊन सनात करावे. तेव्हा नारदाने दत्तात्रयास सूचना केली. मग दत्ताने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला. तेव्हा त्याचे अज्ञान लागलीच जाऊन त्यास दिव्य ज्ञान प्राप्त झाले. मग चरपटीनाथास त्याचे दर्शन झाले. त्याने तिघांच्या पायावर मस्तक ठेवले. या संधीची शंकरांनीही प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले. त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि विद्याभ्यास करून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रयास सांगितले. मग दत्तात्रयाने त्यास सर्व विद्या पडवल्या. संपूर्ण अस्त्रविद्येत वाकबगार केले व तपश्चर्येस बसवले. पुढे नाग अश्वत्थी जाऊन 12 वर्ष राहून वीरसाधन केले व 9,07,00,000 साबरी कवित्व केले. मग त्यास सर्व देवांनी येऊन आशीर्वाद दिले. नंतर श्री दत्तात्रय गिरनार पर्वती गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला. त्याने रामेश्वर, गोकर्ण, महाबळेश्वर, जगन्नाथ, हरिहरेश्वर, काशी आदी करून बहुत तीर्थे केली. त्याने पुष्कळ शिष्य केले. त्यातून सिद्धकला जाणारे 9 शिष्य उदयास आले. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः.